आज माझ्या मम्मीचे बघू शकता ह्या हॉलमध्ये आपण बड्डे करणार आहोत. डेकोरेशन वगैरे सर्व करणार आहोत. असं पूर्णचा हा हॉल आहे, बघू शकतो. हा हॉल आहे, ते आपण बड्डे करणार आहोत. भेटून नंतर हे बघा, आम्ही आता सगळं थोडं सगळं सामान आणून इथे ठेवत आहे, बघू शकता. आता अजून मी सामान आणेन ते मग ठेवतो. डेकोरेशन आल्यावर तयारी चालू झाली आहे, बघू शकता. ते बघा, आता आम्ही इथे सगळं पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं आणून ठेवल्या, बघू शकतो. आता जार वगैरे आणून इथे स्पीकर आहे आणि हे बघा, आता आम्ही सगळी तयारी करतो. बघा, आता हे सगळ्या खुर्च्या, या सगळ्या खुर्च्या आम्ही काढतो, बघू शकता. हा हॉल आहे, अशा प्रकारे सगळे बड्डेचे. आता 4 वाजता 4 वाजता डेकोरेशनवाला पण येणार आहे आणि नंतर ते आपण टेबल मागवले ते पण येणार आहेत. आपली ऑर्डर 8 वाजता येणार आहे. केक घ्यायला जायचे तुम्हाला मी सर्व टाकून. चला केक घ्यायला. बघा, खुर्च्या काढण्याचं काम चालू आहे. हे बघा, तिचा बड्डे सेलिब्रेट करते, बघू शकतात. या हॉलमध्ये आमच्या मदतीला कोण नाही आहे, आम्ही दोघंच करतो. हे बघा, माझी मम्मी बड्डे झाले, आम्ही दोघं मिळूनच सर्व काही करतो आहे. सर्व मॅनेज मीच केलं आहे, हॉलचं वगैरे. आणि आता इथे मम्मी पण सर्व मॅनेज करते, बघू शकतो. ते बघा, कारण की आता आमच्या मदतीला कोणच नाही आहे, आम्ही दोघंच करतो आहे, बघू शकता. हे बघा, आता मी अशा प्रकारे जरा पुढे लावल्या पाहिजे का खुर्च्या. लोकांना पाय ठेवायला थोडी जागा तर राहिली पाहिजे. हे बघा, इथे असं आणि बघा इथे असं. आता डेकोरेशन केलं तुम्ही. आता खुर्च्या आपण असं लावलं आहे आणि त्या डेकोरेशन टेबलवाले आले, बघू शकतो. ते बघा, आपलं टेबल लावतो ते. आणि हे बघा कोण आलं, माझा भाऊ आला आहे बड्डेला, बघू शकतात. सगळ्यात पहिला पोचला आहे राज. हे बघा, आता टेबल लावलं ते. आपण टेबल लावतो. आपली झालं टाईम झाली, बघू शकता. टेबल आपला रेडी होतो. डेकोरेशनवाले आले, बघू शकतात तुम्ही लोक. आता मी रिंगवाले डेकोरेशन सांगितलेलं, तर हे लोक रिंगवाले. बघा, टेबल पण मी केकसाठी तयार झाला आहे. ते बघा, जेवणासाठी टेबल. आणि आता मी रिंगच्या डेकोरेशनसाठी आले. 1-1.5 तास लागून डेकोरेशनला, बघू शकतो. इथे राहत आणि इथे डेकोरेशन होते. डेकोरेशन झालं की मग आपण भेटू. इथे डेकोरेशनचं काम चालू आहे, बघू शकतो. इथे डेकोरेशन करतो, डेकोरेशन करतो. गाईज, आता डेकोरेशन झालं, बघू शकतात. आणि आम्ही लोक आता केक घ्यायला चाललो, बघू शकतो. ते बघा, केक घ्यायला चाललो आणि म्हणजे तिकडे पोचलो आणि तुम्हाला भेटतो. आम्ही लोक आता केक घेऊन चाललो, बघू शकतो. राज, आम्ही लोक केक घेऊन चाललो. मम्मीचा मी बड्डे करते, मम्मीसाठी सरप्राईज आहे, बघू शकतो तुम्ही लोक. आपण केक आपलं डेकोरेशन वगैरे झालं. आता मी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावर तयार वगैरे होऊन भेटते. अशा प्रकारे आपण पोचले, बघू शकतो बड्डेला. अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे बड्डेचं, बघू शकता. अशा प्रकारे आपलं डेकोरेशन चालू आहे.
बघू शकता ते बघा. अशा प्रकारे आपलं डेकोरेशन होते आता. जरा हास इथं नको बघू, तिथंच बघ व्हिडिओमध्ये. माझे तर फोटो काढायचे चालू आहे, बघू शकतात तुम्ही लोक. बघा आता मग सगळे पाहुणे आले बघू शकता. ती माझी ताई आहे, माझी मम्मी, ही माझी आजी आहे. कशी हाय कर, हाय कर, असं हाय कर. हां, आणि हा बघा हा ऋषी. ऋषी ब्लॉग चालू आहे, चला आज तो बघा. बघू शकता तर सर्व लोक आले बघा. अशा प्रकारे तयार झाले, बघू शकता सर्व प्रकारे तयार झाले. अशा प्रकारे डेकोरेशन केले बघू शकते. आणि हे फोटो काढतात ते, त्यांना मी फोटो काढण्यासाठी बोलवले बघू शकतो तुम्ही लोक. राज येत बसले, आता सगळे पाहुणे आले का भेटू आपण. ते बघा इथे पाऊस पण काहीच खूप चालू आहे बघा. अशा प्रकारे मी आता सगळं टेबल वगैरे मांडलं आहे. बघू शकतो तुम्ही लोक. इथे लहान पोरं खेळतात ते बघू शकता. अशा प्रकारे आम्ही टेबल लावल्या बघू शकतो. असं डेकोरेशन आहे. दिवे 42 दिवे आणले आता तिथे मम्मीला आणि हा केक बघू शकतो. काही अशा प्रकारे चलायला बघू शकतो. केक बी कट करताना नाही बघा. प्रकारे मी हा केक केला आहे बघा. बघू शकतो हा केक बर्थडेसाठी केक आहे. आणि सगळे दिवे ओवाळून झाले बघा, बघू शकता. आता इथे आपण केक कट करू. अशा प्रकारे आता आपण सगळे फोटो काढतो बघू शकतो. जे फोटो काढायचं चालू आहे बघू शकता. फोटो काढा. वाढतं ते बघू शकता तुम्ही लोक. जेवण वाढते. इथं चांगलंय वाटतं. जाऊन द्या उचलते मी. टाकायचं कचरा टाकायचा. अशा प्रकारे आपली बिर्याणी
जेवण कसं आहे? आवडलं? चांगलं आहे का? जेवण आवडलं? कसं होतं? चांगलं होतं का? थोडा घे भात. जेवण चांगलं आहे का? आवडलं? जेवण चांगलं होतं का आजी? आवडलं का? बाबा छान होतं का जेवण? आवडलं? वाव! हा का डान्स कर, डान्स कर, प्लीज डान्स करा. ती डान्स कर. तुम्ही पण नाचा ना. तुम्ही पण नाचा. रिक्षा आली, आता सर्व लोक चालले घरी. बघू शकता ते बघा. हे बघा सगळे लोक ते चालले घरी. बघू शकता ना. सगळे लोक चालले घरी. बाय. येते आई. ऋषी बाय. आई एवढा आकडतो ऋषी. अरे चप्पल सटकन ती सिल्पर पण कशी आहे एवढी मोठी. आता सर्व लोक चालले. आपली नाही नंबर सांग. ए 592 म्हणे. 5295 नंबर आहे. बाय. हो बाय बाय. आम्ही लोक आता जेवायला बसले बघा. सर्दी झाली अजून पावसात नेतील का? काहीच आम्ही लोक जेवू. छान आहे खूप. काहीच बिर्याणी खूप टेस्टी झाली. बघू शकतो तर आम्ही लोक जेवतोय. कसं झाली का राज? गुलाबजाम पण खूप टेस्टी आहे. खूप म्हणजे टेस्टी झाली ती. समजा केक पण खूप छान आहे. आता सर्व लोक आई. आता सर्व लोक गेले. बघू शकता पूर्ण हॉल खाली झाला आहे. जेवणाचे टोपं वगैरे सगळ्यांना भरून वगैरे दिलं. आणि आता आम्ही इथं बसलो आहे. आणि हे बघा मी पण आता बसले दमून. तर आपण नंतर झालं आहे. आता साफसफाई करायचं चालू आहे काम. बघू शकता साफसफाई करतात. हे बघा अरे तू काय करतोय? पाणी पितोय. आणि साफसफाई. आणि मी काय करते? मी बसली आहे आराम. दमली मी गाईस. सर्व मी एकटीने सर्व मॅनेज केलं. पासून सगळं मी एकटीने सगळं मॅनेज केलं.
दमली 2-3 दिवसापासून सगळी तयारी चालू होती. कसं करायचं, कसं होईल, कसं नाही होईल, कसं नाही आलं फायनली. गाईस खूप जेवण मागवलेलं मी, 10 किलो जेवण मागवलेलं, 10 किलो व्हेज बिर्याणी. पण गाईस खूपच उरली बिर्याणी माहिती का गाईस. आपण आता जाऊन द्या, सगळ्यांची आपापली खुशी असते. ज्याला वाटलं यायचं ते आलं, आपलं तर सांगायचं काम असतं गाईस. ज्याला यायचं तो आलं, ज्याला आपल्या आनंदामध्ये सामील व्हायचं असं तो येतो, ज्याला नाही यायचं असं ते नाही होत. म्हणून सर्वांचा आपली पर्सनल लाईफ आहे. ज्याला यायचे तो येईल, ज्याला नाही यायची तो नाही येईल. सगळ्यांची आपली लाईफ आहे. पण मला म्हणजे की एवढं मी सर्व केलं आणि ठेवण्यासाठी म्हणजे माणसं आले नाही याचं म्हणजे मला वाटलं थोडं जाऊन ठीक आहे. आणि आपण आनंद होत ना, आपण आपल्या आनंदासाठी केलं ना ते खूप गरजेचं आहे. आणि सगळं छान पार पाडलं आपला कार्यक्रम, अशापैकी खूप छान पार पाडला. आणि आपण जे व्हेज बिर्याणी मागवली ती गुरुकृपा कॅटरेसमधून मागवलेली, खूप टेस्ट होती, सगळ्यांना खूप आवडली. तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघू शकता. मी सर्वांचे रिव्ह्यू पण घेतले, ठीक आवडले की पण खूप छान, सगळ्यांनाच खूप आवडले. आपण गुलाबजाम वगैरे आणि आपण व्हेज ते मागवलेलं खूप छान, सगळ्यांना खूप आवडलं. आणि परत डेकोरेशन वगैरे पण आपण केलं, डेकोरेशन पण खूप छान, सगळ्यांना खूप आवडलं, छान केलं. ते आविष्कार होता त्या तो आलेला डेकोरेशन करायला, 2 मुलं त्यांनी पण खूप छान केलं. कार्तिक करून आले, त्यांनी केलं, छान केलं डेकोरेशन. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं पूर्ण असं मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला. तुम्ही या ब्लॉगमध्ये खूप मस्त एन्जॉय, मस्ती वगैरे सगळं बघू शकतात. आम्ही थोडाफार डान्स केला आणि परत एन्जॉय केक कट करताना. आणि मम्मी आता 42 वर्षाची झाली आहे, तर मम्मीसाठी आम्ही ते 42 ते मेणबत्ती असतात ना दिवे ते आणले, ते मस्तपैकी त्याच्याने ओवाळलं. मी ब्लॉग बघा सगळं असं छान. आता हे बघा आमचं सगळं आवडलं, तर सगळे सगळं आवडलं खरे. आता आम्ही इथे आलो आवरायला. हे बघा आता मी कपडे वगैरे चेंज करून येते, आता आम्ही आवरायला आलो. हे बघा आता इथे सगळा कचरा वगैरे, आता हे आम्ही सगळं आवडते. मम्मी पण चेंज करून आली आणि मी पण चेंज करून आली. आता आम्ही सगळं आवडतो आणि मग घरी जातो. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. त्याच्यामध्ये फुल मस्ती, फुल एन्जॉय. आणि मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात मम्मीचा फर्स्ट टाईम बड्डे केलं, बघू शकता तुम्ही बघता एवढं छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता, खूप मजा येईल, खूप छान वाटेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू नंतर. हे बघा आता साफसफाईचं